नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 4 मार्च 2026. आता 12 वाजले. त्या पाणी आलेलं, सगळीकडं पाणी मारलं आहे झाडाला. गजगजी पाक सांडूसारखं पाणी मारलं आहे सगळ्या झाडासनी, गजगजीत असेल. आता मला पक्ष्यासनी पाणी द्यायचं आहे, कारण की पक्ष्यासनी पाणी नाही ना. ते पत्र्या आणि चपाती हे ते ठेवते ना पक्ष्यासनी. तुम्हाला दाखवतो मला इथे पत्रे या पत्रावर ठेवते, वरच्या पत्र. आता तुम्हाला दिसणार नाही, वर ठेवलेलं आहे ते ना सगळ्या चपात्या हे ते. म्हणजे काय असेल ते घरातलं आम्ही त्या पत्रावरच ठेवतो ना चिमण्यासनी खायला. आता त्यांना आता पाणी ठेवायचं आहे प्यायला. मग मला काय केलं पाहिजे, फक्त एक डबडं तयार केलं पाहिजे बारकं गोल, त्यात पाणी ठेवलं पाहिजे. आता मला हुडकलं पाहिजे कुठलं तरी दबडं. इथं कोपऱ्यात मस्त दबडी पडली ती इकडं. कुठलं करू, ही करतो डबडं पाणी प्यायला. म्हणजे जरा काय करतो माहिती आहे, याला जरा कात्रीनं कापतो. कात्री आहे घरात. पहिला लाईट लावली पाहिजे. आमचा एकच प्रॉब्लेम असतो, लाईट बंद असते कधी पण आमची. काय आता कात्री आता कुठं घावायची. परवा तरी ही तर कोपऱ्यात होती टी व्हीच्या, तर इथनं कुठे गेली काय माहिती. काय कात्री इम्पॉसिबल आहे कात्री घावायचं. ह्याच्यात आहे का बघू, कुठली वस्तू ठेवली गावतच नाही आमच्या घरात. असा आहे प्रॉब्लेम. नाही, सगळ्या वस्तू गावते त्या, फक्त कात्री कुठं पण ठेवली की नाही. समजा ह्या जागी कात्री आज ठेवल्या, मग दुसऱ्या दिवशी त्या जागी कात्री नसत्या. मग मला तर एक गावली ही कात्री. तर एक का पहिला लाईट बंद केली पाहिजे. उगाच ते असे सेल्फी स्टिक पण तुटले माझे, अवघडच झाले. ते काय झाले माहिती का, सारखं ते हातात धरायला लागते असं मोबाईल. हात जरा अवघडायला लागलाय, मोबाईल धरून अवघडतोय ना हात तुटा दुखतोय लय हात. ते डबडं कापलं पाहिजे. डबडं करतो, कापतो जरा. कसं कापू तेच कळ ना. इथनं एवढं कापतो, एवढं असं कडनं, म्हणजे व्यवस्थित होईल ना पाणी प्यायला. पहिला अशी कापतो. कात्रीला धार नाही का काय. हे बघा, बरोबर चिरला असं इथनं. कात्रीला जोर लावला ना. ही बरोबर असं गोल कापतो. बरोबर गोल कापलं आहे चिमण्यासनी पाणी पिण्यासाठी. म्हणजे कसं सोपं पडते ना चिमण्यासनी पाणी प्यायला, म्हणून असं गोल कापले मी. म्हणून मी एवढं कापलं वरचं. आता ह्याच्यात भरतो पाणी थोडंसं. ठीक आहे, ही ताजंच भरले आत्ता पाणी, आत्ताच भरलेलं आहे. थोडं खांगळतो, कारण की स्वच्छ पाणी ठेवलं पाहिजे ना चिमण्यासनी. आपण स्वच्छ पाणी पितोय म्हणलं, चिमण्यासनी पण स्वच्छ पाणी ठेवायचं. घाण पाणी अजिबात ठेवायचं नाही पक्ष्यासनी. हे बघा किती स्वच्छ पाणी आहे बघा. त्यात काय घाण दिसते का तुम्हाला? नाही. त्यांनी पण स्वच्छ पिलं पाहिजे पाणी, असं म्हणणं आहे माझं. फक्त आता पाणी हात पुरते का नाही काय माहिती. पत्र्यावर पुरती नेमकं ह्याच्यावर ठेवू काय इकडे ठेवतीस काय ना. नाही हाय, पुरतोय हात. हां, व्यवस्थित ठेवलं बा वरती पाणी. माझ्या अंगावर थोडं सांडलं इथं. जरा पुढं ढकलतो पाणी, कारण की लईच मागं आलं या. बाद झालं. म्हणजे कसं बिडलं तर उगाच आले, त्यांना परत पाणी भेटणार नाही प्यायला. आणि उन्हाळा चालू आहे ना, उन्हाळ्याचं पक्ष्यांना पाणी लागतंच काय ना काय करून. त्यामुळे मी आता पाणी ठेवले. मला आल्या बाथरूमला. आता
पप्पा गेले ती बघ आंघोळ म्हणजे पप्पा आता आंघोळ करायला गेली ती तर विचारतो झालं का नाही लई जोरात आल्या बाथरूमला. झालं का बाथरूमला आलंय मला बाथरूम म्हणजे 2 नंबरला आलंय. चावी कुठे ठेवलं त्या संडासची. 2 मिनिटं झालंय का झालंय म्हणून अर्धा तास लावणार. नको नको तसं कसं नको 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 राहू दे राहू दे एवढं काय अर्जंट नाही. आंघोळ करायला लागली ती अजून पप्पा काय म्हणते ती माझ्या पप्पा. आमचा अजून एक संडास आहे ठीक आहे. बाथरूम अजून एक आमचं ही एक बाथरूम आहे पण ह्याला कुलूप असते ना. हे बघा ही बाथरूम आहे ह्याला कुलूप असते ना. ही कधीतरी बाथरूम उघडतात इमर्जन्सीला. आम्ही इमर्जन्सीसाठी हे बाथरूम मागले बाहेर आत एक आहे आणि बाहेर एक आहे. तर मला जोरात आल्या बाथरूमला पप्पा म्हणते ती बाहेर उघडाय बाथरूम म्हणजे त्यांनी मग असे कशाला तर उघडलेलं ना मग त्यांना वाटलं हे बाथरूम उघडच आहे आणि बघते तर कुलूप आहे. मग आता पप्पा आंघोळ करायला लागली ती म्हणलं राहू द्या आपला त्यांची आंघोळ होते मग जातो बाथरूमला. लई जोरात आल्या मला पण ही आम्ही लई दिवस झालं बाथरूम बांधलेलं आहे. कमीत कमी ही घर बांधायच्या अगोदर आम्ही ही बाथरूम बांधलेलं आहे. ही घर बांधायच्या अगोदर हे बाथरूम बांधलं म्हणजे बघा फक्त वापरत नाही तेवढंच आहे कधीतरी वापरतो. आता लई जोरात आल्या बाथरूमला. आता त्यांचं पप्पांचं आंघोळ झाल्याशिवाय मला जाता येणार नाही.